त्याला मात्र हरता जो आहे तो मराठा आंदोलकांकडून फासला जातोय आणि आपण पाहतोय की या ठिकाणी शरद पवारांच्या विरोधात एक मोठा संताप मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, माध्यमांना प्रतिक्रिया दिली। मात्र त्यानंतर ते आपल्या गाडीकडे येत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला। त्याने गाडीपर्यंत पोहोचण्यामध्ये देखील अडचणी आलेल्या आहेत। यापुढे त्यांची गाडी जी आहे ती जाऊ दिली नाही। चारी बाजूनी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला। एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर आंदोलकांनी अक्षरशः बॉटल्स ज्या आहेत त्या फेकलेल्या आहेत। मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। शरद पवारांच्या विरोधात त्यांच्याकडून घोषणाबाजी, एक मराठा लाख मराठा असं म्हणत घोषणाबाजी त्यांच्याकडून करण्यात आली। सुप्रिया सुळे यांना गाडीपर्यंत पोहोचण्यामध्ये देखील मोठी अडचण आलेली होती, कारण चहूबाजूंनी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातलेला होता। आणि ज्या वेळेला त्या गाडीमध्ये बसल्या त्यावेळेला सुद्धा चारी बाजूनी गाडीला मराठा आंदोलकांनी घेराव घातला। तर TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहे। मराठा आंदोलक या ठिकाणी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। एकतर हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव हे आझाद मैदानावर आहेत। आझाद मैदानाच्या ठिकाणी सुप्रिया सुळे, जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना अक्षरशः घेराव घातला। शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि जरांगेंच्या भेटीनंतर निघताना सुळेंची गाडी देखील मराठा आंदोलकांनी अडवली। तर पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं। सुळेंसमोरच आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली आणि त्याच्यानंतर एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुद्धा यावेळेला आंदोलकांनी केली। सुळेंची गाडी कशीबशी या ठिकाणाहून निघाल्यानंतर सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी अक्षरशः बॉटल्स फेकल्या। मराठा आंदोलक हे चांगलेच आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे। जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर स्टेजवरून खाली येत असताना मराठा आंदोलकांनी सुळेंना घेराव घातला। जरांगेंनी आवाहन केलं, सूचना देखील दिल्या की जे भेटायला आलेले नेते आहेत त्यांना नीटपणे बाहेर पडू द्या,
त्यांचा रस्ता अडवू नका, मात्र तरी सुद्धा त्यांच्या सूचना मराठा आंदोलकांनी ऐकलेल्या नाहीत. शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य, शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली. सुप्रिया सुळे यांच्या गाडीला घेराव घातला. जवळपास 3 ते 4 मिनिटं हा घेराव होता. हॅलो हॅलो